मंडळी मी आता इथे टोमॅटो घेतलेत उभे चिरून, लसूण घेतले बारीक करून आणि शेवग्याच्या शेंगा 4-5 घेतल्यात बारीक म्हणजे शेकटाच्या, शेंगदाणेत आणि हे पाहे इथे तुम्हाला दिसत असतील तर इथे मी थोडेसे मटार घेतलेत आणि हे पडवळ आहे, कांदा आणि भात मी आणि फ्लावर आणि भात मी करायला ठेवला आहे. तर आपल्या पुढे आज एक वेगळी रेसिपी येणार आहे. चला तर मग आपण ती आता पाहू. नमस्कार मंडळी, एस श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत एक प्रकारचा खिचडी भात. तर त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते आपण आता पाहू. तर तो आपण नेहमी मूग डाळीची खिचडी करतो, तर त्यापेक्षा वेगळं आज आम्ही करणार आहोत. हे आम्ही तर आधेमध्ये असं करतच असतो. कंटाळा आला जेवण करायचा तर पटकन काय होईल, तर त्यासाठी आम्ही हे असा प्रकार करत असतो. चला तर मग आता आपण पाहू पुढील कृती. तर मंडळी थोडासा मोबाईलला इश्यू आला होता म्हणून आम्ही बंद झालं होतं. तर हे बघा, ह्याच्यामध्ये मी जिरं राई टाकलं आहे, तेलामध्ये 2 पळ्या तेल टाकलं आहे आणि लसूण टाकलं आहे. परत मी ह्याच्यात थोडीशी लसूण टाकतो आणि हा उभा चिरलेला कांदा आहे तो टाकतो आणि लगेच टोमॅटो टाकतो. आता मी ह्याच्यात वरून हळद टाकतो आणि कलरचा मसाला टाकणार आहे. बरेला साधा मसाला सुद्धा टाकतो, जरा कलरचा मसाला टाकतो आणि थोडासा गोडा मसाला सुद्धा टाकतो. हा पहा, वेगळा फ्लेवर येण्यासाठी. आणि मी इकडे दाखव, इकडे मी भात आधीच केलेला आहे. हा पहा, साधा भात आहे हा. आता मी हे ढवळून घेतो. तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला असेल तो सुद्धा तुम्ही ह्याच्यात टाकलात तरी सुद्धा चालेल. आणि आता लगेच मी ह्याच्यामध्ये हे पहा, फ्लॉवर हे मी धुवून घेतलं आहे. फ्लॉवर, शेवग्याच्या शेंगा, मटार, शेंगदाणे आणि शेंगदाणे, पडवळ हे मी धुवून घेतलं आहे. आता मी पाणी आणतो. तर हे मी चांगलं ढवळून घेणार. आणि आता आपण हे पाणी टाकून थोडंसं मीठ टाकू याच्यामध्ये. बऱ्यापैकी टाक, भाजी आपली ही शिजायला पाहिजे. बस बस. बस. आता त्याच्यात थोडंसं मीठ टाक. हा वेगळ्या प्रकारचा खिचडी भात आहे. तुम्ही हे शिजवून घेतलं आधी तरी सुद्धा चालेल. आम्ही शिजवून नाही घेत, मी पहिलं असंच शिजवतो. बस आणि ढवळून घे आणि झाकण ठेवू. आणि हे आपण आता शिजलं का ह्याच्या पुढील कृती काय आहे ती आपण पाहू. आणि ह्याला कोथिंबीर लागेल, ती आपण नंतर टाकू वरून.
गार्निशिंगसाठी नंतर कोथिंबीर वरून टाकू. तर आपण भेटूया हे शिजल्यावरती. आता किती वेळ लागतोय काय माहिती नाही, पण हे शिजल्यावरती आपण नक्की भेटू. आपण ह्याच्यामध्ये आपलं शिजलेली आहे भाजी. आता आपण त्याच्यामध्ये भात टाकू. तुम्हाला जर हे पान जाऊ दे रे. नाही निघणार उगाच गरम गरम हाताला म्हणजे लागेल. जे तुम्हाला पान दिसतंय ते अन्नपूर्णाचं पान आहे. म्हणजे त्याला ना वास शिजल्यावरती बासमतीसारखा वास येतो. त्याला अन्नपूर्णा बोलतात. झाडाची पाते असतात त्याला. ती पानं कुटून आपलं खिचडी किंवा साधा भात असेल त्याच्यामध्ये टाकतात. जरा थोडंसं ढवळ म्हणजे तो भात एकत्र होईल. तर आपण परत एक वाफ देऊ त्याला. थोडासा भात थोडेसे करते ना. थोडंसं टाकायचं. बस. बस झाकण ठेवा. आता आपण याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवू आणि आम्ही जरा दम घेतो. तर मंडळी आपला खिचडी भात तयार आहे. हा पहा. आपण आता तो प्लेटमध्ये घेऊन जेवूया. त्याच्या भरीला मी पापड भाजून घेतलेले आहेत तांदूळाचे. आणि हा फोडणीचा भात. तर आता खिचडी भात फोडणीचा भात खिचडी भात तू बाजूला. हां, तर आपण आता प्लेटमध्ये घेऊ. तर मंडळी आता आम्ही खिचडी भात प्लेटमध्ये घेतला आहे. भरीला पापड घेतलेत. तर आता मी तुम्हाला त्याची चव घेऊन दाखवतो कसा झाला आहे तो. छान झाला आहे. आणि मेन म्हणजे जे आम्ही पाती टाकले बासमतीची त्याचा एक सुगंध आला. हे बा अशी पाती अन्नपूर्णाची अन्नपूर्णाची. तर त्याच्या आणि भाताला एक प्रकारचा
फेवर आले. फ्लेवर सुगंध आलाय चांगला. मी पापड दाखवतो खाऊन. खूप छान झाला आहे. तुम्ही पण करून बघा. आणि आजचा पदार्थ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.